नमस्कार. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या सेविका आणि मदतनीस ताईंना शेअर करा. एक महत्त्वाचे अपडेट आले आहेत. या परिपत्रकमध्ये केंद्राकडून महाराष्ट्र राज्य एकात्मिक बालविकास विभागाला एक नोटीस आणि एक परिपत्रक आलं आहे. त्या परिपत्रकमध्ये सेविका आणि मदतनीस ताईंबद्दल काय त्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या आहेत. ही सूचना महत्त्वाची आहे, कारण भरपूर वेळेस काय होते, अंगणवाडी संघटना असेल किंवा सेविका असेल, भरपूर ताईंनी विरोध केला होता, संघटनांनीही विरोध केला होता आणि ते मुद्दा भरपूर मुद्दे मांडणी करतात, पण काही मुद्दे सोडवतात, काही मुद्दे सोडवत नाही. तर एक मुद्दा सोल्व झाला आहे. 30/1/2024 सोल्व झाला होता. ते परिपत्रक शेवटपर्यंत पहा. बघा, एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई, महिला व बालविकास विभागाकडून हे परिपत्रक आलं आहेत. GR आहेत. दिनांक 30/1/2024 हे परिपत्रक आलं होतं. तर आपल्याला बघा, एकात्मिक बालविकास सेवा योजनेत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना योजनेशी संबंधित नसलेले कोणतेही कामकाज देण्यात येऊ नये असं हा परिपत्रक आहे. तर भरपूर सेविका आणि मदतनीसताईंची तक्रार असते की सर, आम्हाला बाह्य काम दिले जाते. गव्हर्नमेंटचं कुठलंही स्कीम असेल किंवा लाडकी बहीण असेल किंवा कोणतंही बिलोचं काम असेल, कोणतंही काम असेल, तर ते काम आपल्याला आपल्या अंगणवाडी रिलेटेड नसतं, पण गव्हर्नमेंटची जी योजना असते, स्कीम असते, ती अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताईंना ते दिलं जातं. तर हे केंद्र सरकारचं हे परिपत्रक आलं आहे. महाराष्ट्र राज्याला अपडेट देण्यात आलं आहे केंद्र सरकारकडून. तर जे अंगणवाडी सेविका आहे, मदतनीस आहे, त्यांना योजनेसंबंधित नसलेले कोणतेही काम, म्हणजे अंगणवाडी रिलेटेड या अंगणवाडी योजनेसोबत संबंध नसलेलं कोणतेही काम त्यांना देण्यात येऊ नये असे या परिपत्रकमध्ये म्हटलं आहे. बरं, काही सेविका आणि मदतनीस ताईंनी मी ग्रुपला चॅटिंग करताना पाहिलं, बिलोचं काम त्यांना काही धमकी देऊन, त्यांना काही अधिकारी आहेत ते धमकी देऊन त्यांना ते काम करायला लावत आहेत. तर बघा ताईंनो, आपल्याकडे हे प्रूफ आहे, आपल्याकडे GR आहेत, आपल्याकडे परिपत्रक आहे. हे परिपत्रक त्यांना दाखवू शकता आपण. कोणतंही आपल्याला जर योजनाबाह्य काम देत असेल तर आपण हे परिपत्रक त्यांना दाखवायचं आहे. जर ते आपल्याला आपलं ऐकून घेत नसेल तर आपल्याला प्रकल्पामध्ये किंवा आपलं विभागीयमध्ये किंवा राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये आपल्याला तक्रार करून द्यायचं आहे. तक्रार कशी करायचं तेही व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करणार आहेत. तत्पूर्वी आपण हे सर्व डिटेलमध्ये बघू. एकूण एक संदर्भानुसार म्हणजे 28 ऑक्टोबर 2025 पत्र आहेत, त्या परिपत्रकानुसार हे पत्र करण्यात आलं आहे. उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या अंगणवाडी परिक्षेत्रातील 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया, स्तनमाता यांच्या आहार व आरोग्य तसे बालकांच्या पूर्व शालेय शिक्षणाचे कर्तव्य योजनेतील सेवाद्वारे पार पाडतात. तथापि या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना योजनेशी कोणतेही संबंध नसलेल्या सेवाचे कामकाज, उदाहरणार्थ निवडणुकीचे कामकाज, संरक्षण तसे योजनाबाह्य कामकाज करण्यासाठी आदेशित केले जाते. तर बघा, या ठिकाणी स्पष्ट म्हटलं आहे. बिलोचं काल मी ग्रुपमध्ये पाहिलं होतं की काही ताईंना तर धमकी दिली जात आहे, FIR केली जाणार असं धमकी देत आहे. आपण जर हे काम केलं नाही तर ते हे परिपत्रकमध्ये स्पष्ट म्हटलं आहे. निवडणुकीचं काम असेल किंवा संरक्षण असेल किंवा योजनाबाह्य काम असेल, कोणतंही काम असेल, ते आदेशित केले जाते. या योजनाबाह्य कामकाजाचा त्यांच्या नियमित कामकाजावर विपरीत परिणाम होतो. तसेच अशा योजनाबाह्य कामकाजामुळे सदरचे मानधनी कर्मचारी यांच्यावर अतिरिक्त कामाचा बोजा वाढत आहे. याकरिता येथून पुढे एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांना एकात्मिक बालविकास सेवा योजनेशी संबंधित नसले इतर कोणत्याही कामकाजासाठी आदेशित करू नये अशा स्पष्ट सूचना केंद्र शासनाने. तर बघा काय दिले या ठिकाणी, केंद्र शासनाने स्पष्ट अशी सूचना मान्य सचिव महिला बालविकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांना अर्धशासकीय पत्राद्वारे कळवलेले आहेत. तर बघा, केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला पत्राद्वारे कळवलेले आहेत की जे योजनाबाह्य काम आहेत ते देऊ नये असे. सोबत या संदर्भ पत्राची प्रत जोडत आहेत. यास अनुसरून आपणास कळवण्यात येते की येथून पुढे कार्यरत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना एकात्मिक बालविकास
सेवा योजनेशी संबंधित नसलेले कोणतेही कामकाज करण्यासाठी आदेशित करण्यात येऊ नये. केंद्र शासनाने वरील संदर्भ पत्र जोडले आहेत. तर बघा, हे परिपत्रक आहे. कोणतंही काम असेल, आता महाराष्ट्र शासनाला एकात्मिक बालविकास विभागाला केंद्राकडून जी सूचना मिळाल्या आहेत या परिपत्रकमधून, तर ते या ठिकाणी स्पष्ट करून दिले आहे, कोणतंही सेविका मदतनीस ताईंना योजनाबाहेर काम दिले जाऊ नये. आणि बिलोचं तर मी 2-3 दिवसापासून बघतो आहे की अंगणवाडीच्या ग्रुपवरती ही चॅटिंग चालू आहे की कोणावर FIR केले जाणार, कोणाला धमकी दिली जात आहे, कोणाला हे काय, म्हणजे त्यांचं त्या ठिकाणी त्यांच्या जो पदाधिकारी असेल त्यांना तो अधिकारी जर तुम्हाला काय त्या ठिकाणी जबरदस्ती तुम्हाला ते योजनेचं काम थोपत असेल तर हा जे त्यांच्यासमोर मांडा. नाही ऐकत असेल तर डायरेक्ट आपण महाराष्ट्र एकात्मिक बालविकास विभागाला डायरेक्ट तुम्ही तक्रार करून द्या. तक्रार कशी करायचं तो व्हिडिओसुद्धा मी अपलोड करेल. आपल्या मेलवरून आपण तक्रार करू शकतो किंवा ऑफलाईनसुद्धा तक्रार करू शकतो. आपल्याला कोणतंही काम करायचं नाही, कारण ऑलरेडी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंचं त्यांचं ऑलरेडी काम आहे, खूप काम आहे. आणि वरून जर त्यांचं जर प्लस केलं काम, योजनाबाह्य काम प्लस केलं तर त्यांना आणखी अडचणमध्ये येऊ शकते आणि अंगणवाडीचं काम त्या ठिकाणी होणार नाही. आणि सेविका आणि मदतनीस ताईंचं जेवढं काम असतं त्या कामावर डिपेंड असतं आणि तेव्हाच त्यांना प्रोत्साहन भत्तासुद्धा दिला जातो. त्याच्यासाठी कोणालाही घाबरायचं नाही. सेविका आणि मदतनीस ताईंनी बिंदास आपलं हे परिपत्रक सेव्ह करून ठेवायचं आहे. हा परिपत्रक कोणी धमकी देत असेल, कोणी काय तुम्हाला जबरदस्ती काही काम देत असेल तर हा नक्की जी आर त्यांना सेंड करा. GR सेंड करूनसुद्धा त्यांना समजत नसेल तर डायरेक्ट तक्रार करून द्या. म्हणजे तक्रार केल्याने काय होईल, पूर्ण आपण जसा महाराष्ट्र एकात्मिक बालविकास विभाग आहे, जो मेन पॉईंट आहे एकात्मिक बालविकास विभागाचा, त्या ठिकाणी तक्रार करून द्यायचं. तिथे आपली तक्रार ऐकून घेत नसेल तर डायरेक्ट केंद्र सरकारला आपण तक्रार करून द्यायचं. या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. पण हे तुम्हाला समजलं असेल, हे परिपत्रक आहे. आणि जास्तीत जास्त आपल्या सेविका आणि मदतनीस ताईंना खेड्यापाड्यामध्ये माहीत नसतं आणि त्यांना प्रेशर दिलं जातं सेविका आणि मदतनीस ताईंना, तर त्यांनाही जास्त हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांच्यापर्यंतही पोचला पाहिजे. म्हणजे त्यांनाही समजेल की आपलं काम काय आहे, आपल्याला कोणतं काम शासन देऊ शकत नाही हे सुद्धा त्यांना नियम माहीत असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे सर्व सेविका आणि मदतनीस ताईंना त्यांना ही सर्व परिपत्रक माहीत पडून जाईल. धन्यवाद.